सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि थंडीमध्ये आपल्याला काहीतरी क्रिस्पी, कुरकुरीत, चमचमीत असं खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवतोय. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी मी मुगाची डाळ घेतली आहे. तर सालीसकटची जी मुगाची डाळ असते ती मी इथे अर्धा कप घेतली. तुम्ही वाटीने मोजून अर्धी वाटी इथे डाळ घेतली तरी चालेल. ही आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये पाव कप उडदाची डाळ घालायची आहे. इथे मी साली शिवायची उडदाची डाळ घेतली आहे, पण तुमच्याकडे जर साली सकटची उडदाची डाळ असेल तर ती इथे घेतली तर त्यामुळे रेसिपीला टेक्स्चर आणखी छान येईल. आता या डाळींमध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्यात. धुतल्यानंतर पुन्हा डाळींमध्ये पाणी घालून आपल्याला या डाळी कमीत कमी 2 तासासाठी भिजत घालून ठेवायच्या आहेत. तर इथे मी 2 तास ह्या भिजत घातल्या होत्या. 2 तासानंतर डाळी पहा छान अशा भिजल्या गेल्यात, सॉफ्ट झाल्यात. आता हे आपल्याला वाटायच्यात, पण वाटण्याआधी यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणून मी ह्या चाळणीमध्ये काढून घेते डाळी आणि अशाच 5 मिनटं चाळणीमध्ये ठेवून देते. तर इथे डाळी पूर्ण ड्राय झाल्यात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. वाटताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. डाळीने भरपूर पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे, त्यामुळे वाटताना पाणी घालायची गरज नाही आहे. आणि असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, बारीक करायचं नाही आहे. पाहू शकता मध्ये डाळ अख्खीसुद्धा आहे. यामुळे दाताखाली जेव्हा ही डाळ येते तेव्हा खूप छान लागते, क्रिस्पी होतात पकोडे. ही डाळ मी बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या चिरून घेऊया. इथे मी कांदा घेतला आहे, गाजर किसून घेतलं आहे, याबरोबरच शिमला मिरची घेतली आहे. घरी ज्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता. याबरोबरच मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. या सगळ्या भाज्या आपल्याला या डाळींच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्ही कोबी घालू शकता, स्वीटकॉर्नचे दाणे घालू शकता. पालेभाज्या जर मेथी असेल, पालक असेल तर त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. यानंतर यामध्ये मी किसलेलं आलं घातलं आहे, अर्धा इंच आलं किसून घेतलं. इथे आता मी एक मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून किसून पाण्यामध्ये ठेवला होता, त्याचा रंग बदलू नये म्हणून तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही याच्याऐवजी दुधीसुद्धा किसून यामध्ये घालू शकता. आता याला आणखी टेस्टी करण्यासाठी यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर इथे मी आधी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातली आहे. आमचूर पावडर नसेल तर इथे अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालण्यासाठी आता आपण एक मसाला तयार करूया. तर इथे मी 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. हे आता आपल्याला जाडसरचं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण जास्त पावडर करू नका. जाडसर हे असं कुटून घ्यायचं, जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे हे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं पकोड्यांमध्ये. तर हा कुटून घेतलेला मसाला आता आपण यामध्ये काढून घेऊया. सगळं छान एकदा मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला हे सुरुवातीला बाइंडिंग कमी आहे यामध्ये असं वाटेल, पण जसं तुम्ही मिक्स कराल तसं याला व्यवस्थित अशी बाइंडिंग येईल. आज आपण मंगोडे बनवतोय, तर त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी टोमॅटोची चटणी तयार करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, थोडासा पुदिना घेतला आहे. यानंतर 2 हिरव्या मिरच्या इथे घातल्यात, आलं आणि लसूण घालायचं आहे. 3 ते 4 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घातलं. यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे मी असा मोठा मोठा चिरून घेतला आहे. यानंतर पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे. काळ्या मिठाची चव खूप छान लागते या चटणीला. आणि यानंतर नेहमीचं आपलं मीठ घातलं आणि पाणी न घालताची चटणी मी वाटून घेतली आहे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. चटणी मी काढून घेतली आहे. तर खूपच चटपटीत अशी चटणी ही तयार झाली आहे आणि मंगोड्यांबरोबर खाण्यासाठी अगदी स्पेशल अशी चटणी आहे. आता हे मंगोडे छान क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहोत, तर सोड्याऐवजी इथे आता 1 चमचा कडकडीत गरम असं तेल यामध्ये घालायचं आहे. गरम आहे, चमच्याने ते मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने तेल सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता असे मंगोडे पहा तयार करून घ्यायचे गोल आकाराचे.
आता हे मंगोडे आपण फ्राय करूया. तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि मंगोडे तेलामध्ये सोडायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. जेव्हा तेलामध्ये सोडाल तेव्हा तेल व्यवस्थित असं गरम हवं. तेल व्यवस्थित गरम नसेल तर ते तेलामध्ये सोडल्यानंतर कुस्करू शकतात. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप मस्त क्रिस्पी होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर याची चव अगदी दुप्पट होते. मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी करून पाहायला हवी अशी मस्त अशी चमचमीत रेसिपी आहे. तर आपले मंगोडे तयार झालेत चटणीबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर. इथे मी हे सर्व करते. एकदा तरी नक्की करून पहा. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा, आतपर्यंत अगदी हे मस्त क्रिस्पी होतात. यामध्ये जे आपण अख्खे मसाले कुटून घातले त्याची चव खूपच अप्रतिम लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.